तर या सगळ्याहून भारी जी आहे ते इकडे याच्या आतमध्ये तो व्ह्यू आहे ना, तो खूप खतरनाक आहे. तो तुम्हाला बघायचाच आहे. करावा लागेल. आता आम्ही पण जाते, फर्स्ट टाइमच बघणार आहे. आम्ही पण व्हिडिओज मध्येच बघितलंय, तर आता आमचे पण रिएक्शन काय असतील, नो आयडिया. तर आता आपण एंट्री करतोय याच्या आतमध्ये. तर सहजानंद द्वार, श्री सहजानंद द्वार. आतमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगू. आता बघा पूर्ण व्ह्यू तुम्हाला, आय थिंक तो प्रॉपर दिसतच असेल. एंट्री आहे. ओ माय गॉड भाई, पनू वन साइड आहे यार. नेक्स्ट टाइम पूर्ण फॅमिली आणि आमचा जो मेन ग्रुप आहे त्या सगळ्यांना घेऊन येणार इकडे. यार गाईज इतकं सुंदर वाटतंय ना की शब्दात सांगूच नाही शकत. तुम्हीच बघा. आतून मंदिर बघा किती भारी आहे. एवढं शांत पीसफुल आहे. तो व्ह्यू दाखवतोय तो तर नक्की बघण्यासारखाच आहे. आमच्या सोबत फिरा आता तुम्ही. असं वाटतंय एआय एआय गेलंय कोणीतरी. एआय जनरेटेड वाईब आहे, फुल एआय जनरेटेड. माझी एआय पीस. इकडे मला दोनदा तीनदा अजून किती वेळा पण यायला काहीच वाटणार नाही. मी नक्की येईल. मला कधी पण कोण पण बोल इकडे जायचंय, तर पॉसिबल असेल तर आम्ही नक्की परत येऊ. एवढं ऊन लागतंय पण व्यू मुळे ना मजा येते. बॉडी टैन हो गई तो भी चलेगा, टैन बघाएंगे बट इस सबको मिस नहीं करेंगे भाई. आता आपण तिकडे आतमध्ये बघायचं आहे काय आहे ते आपण बघायला जातोय. ऐसी एंट्री आहे यार, बघत राहावंसं वाटतंय. ओके, आतमध्ये शिवलिंग आहे.
जय जवान. आता इकडे आतमध्ये जाऊन बघूया मंदिराच्या आत. काय काय आपण तुम्हाला दाखवू. यांनी या गोष्टीची पण काळजी घेतली. इथे खाली ना मॅट टाकलेत ज्याच्यामुळे आपल्याला जास्त पाहायला शक्य नाही बसू दे, कारण इकडे ऊन खूप जास्त आहे. सो या पण गोष्टीची त्यांनी काळजी घेतली. इकडे आय थिंक सो भजन आरती चालू आहे. मस्त अशी शांती. सॉरी. ओके, हे मेन मंदिर आहे स्वामीनारायणचं. आतमध्ये दिसेल तुम्हाला. इकडे गणपती बाप्पाची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहे. हे बाल स्वरूप कृष्णाचं आहे. सो त्यांना इकडे जसा त्याचा जन्म होतो त्या टायमाला आपण झोका देतो ना, सेम ॲज इट इज तसा आहे. तर प्रणाली आता करते ते बघू शकता. ओके. हा, इकडे समोर तुम्हाला दिसेल खेळणी ठेवल्यात. तो माझा मित्र डोरेमॉन विष्णू. खूप भारी आहे. बाहेर जेवढं बघता येईल एवढं सुंदर केलेलं आहे ना यांनी, हर एक गोष्ट. आम्ही मंदिराच्या इथे वरती आलोय. इकडे समोर जे आहे ना, इकडे प्रसादालय आहे तिकडे. तिकडे जाऊन आपण जेवू शकतो. खूप कमी रेट्स मध्ये आहे. आम्ही आता थोड्या टायमाने तिकडे जाणार आहे जेवायला. त्यानंतरला हे व्ह्यूज. यार यार आहे तुम्ही या बघा, एकदम टांगडंग टांगडंग. ब्लॉग साठी खूप मस्त मस्त. तर आता आपण जातो गोमुख स्नानच्या इथे. तर चला तुम्हाला दाखवतो. हा गौमुख स्नानचा प्रवेशद्वार आहे. आपण सुद्धा आता इथे करणार आहे. लिटरली गौमुख स्नानचा पण जो प्लेस आहे तो पण बघा किती नीट अँड क्लीन आणि खूप सुंदर असं वाटतंय. तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर खरंच दिसत असेल एकदम प्रॉपर असा, पण इथे खरं येऊन एक्सपिरियन्स करा ही गोष्ट. खूप म्हणजे खूप यार. तिला तर चालायलाच नाही जमत आहे आता, पूर्ण भिजली आहे ती. साडी चिपकते बोलते. पण मस्त भिजून आले ते बघा. फुल खतरनाक सीन आहे. बॅग्स परत घेतोय आणि आता चाललोय मी. चेंज करतोय कपडे. ते गोमुखच्या इथे पूर्ण भिजलोय दोघं पण. बजेट ट्रिप असेल तेव्हा मग आम्हाला असं बाहेरच मेकअप वगैरे पण करावं लागतं मोबाईल मध्ये बघून. आता इकडे एक चेंजिंग रूम पण आहे. जर तुम्ही आलात ना कधी, तर या साईडला लेडीज साठी आहे, त्या साईडला पुढे जेंट्स साठी आहे.
आम्ही दोघांनी पण आता इथेच चेंज केलेत कपडे. म्हणजे तिने ते साडी घातलेली, मी कुर्ता घातलेला. तर नॉर्मल वेअरवर आलोय. आता इकडून बघतो इकडे काहीतरी खाऊ, काय चांगलं आहे ते बघू. आणि मग त्याच्यानंतरला वडोदरा स्टेशनसाठी निघू आणि तिकडे मार्केट वगैरे किंवा अजून काय फिरता येईल आम्हाला, तर ते बघून आपण फिरूया. मस्त आहे की चेंज पण झालो आहे, सॉरी चेंज फ्रेश झालो आहे आणि कपडे सुद्धा चेंज केलेत. आता इकडे पुढे एक प्रसादालय आहे, तर तिकडे आम्ही जातोय जेवायला. आता काय भेटतंय ते बघू, आम्ही तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही काय खाणार आहे ते. आणि खतरनाक भूक लागली आहे, बट हे सर्व फिरायचं होतं ना, त्याच्यामुळे ना झोप बघितली ना भूक बघितली. म्हणजे काल रात्रभर तर झोपच नाही मिळाली. शॉपवरनं जसं मी घरी फ्रेश व्हायला गेलो, ही शॉपवर आली. या धावपळीत 9 वाजता निघालो आणि पूर्ण ट्रिप चालू झाली. रात्री फक्त आम्ही कुरकुरे आणि ते सर्व खाल्लेलं आणि सकाळी इकडे त्या काकांसोबत काही कुठे पोहा खाल्ला आणि काही 1-2 गुजराती डिश खाल्ल्या. नाश्ता तो केला आणि त्याच्यावरतीच आम्ही आहोत. आणि असं काय भूक पण तेव्हा लागली नाही, बट आता सगळं झालं, आमचं शूट झाली प्रॉपर आणि मग आता खतरनाकवाली भूक लागली, तो आता जातोय जेवायला. तर आपण आता आलोय नीलकंठ प्रसादम इकडे लंचसाठी. तर बघू आपण आता इथे काय काय आहे. तसं बरंच मोठं दिसतंय. इकडे सर्व शॉप्स आहेत जिकडे भेटेल. स्टार्टिंगलाच आईस्क्रीम दिसतंय, त्यानंतरला मिल्क वॉटर, फ्लेवर मिल्क वॉटर, ओके, सोडा बटर मिल्क वॉटर, नमकीन बिस्कुट, ब्रेकफास्ट, टी कॉफी. अजून पुढे जाऊन बघू काय काय आहे. मोबाईलमध्ये लवकर दिसेल. हा इकडे मेन्यू दिलाय पण हा मराठीमध्ये आहे लिहिलेलं. तिकडे बाहेर गुजरातीमध्ये होतं, वाचताना आलं, पण इकडे तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. काउंटर 1 मध्ये आईस्क्रीम, काउंटर 2 मध्ये मिनरल वॉटर्स वगैरे, नंतरला फाउंटन सोडा, वेफर्स, नमकीन, काउंटर 5 मध्ये समोसा आणि ब्रेड पकोडा सर्व आहे. त्याच्यानंतरला काउंटर नंबर 5 मध्ये भाकरी, ओ माय गॉड. त्यानंतर काउंटर 6 मध्ये कॉफी, दूध वगैरे. नंतर फास्ट फूड आयटम्स आहेत सर्व, मिल्कशेक्स आहे. त्यानंतरला चायनीज आहे, साऊथ इंडियन आहे, पावभाजी आहे. काउंटर नंबर 1 हे, काउंटर नंबर 13 पंजाबी थाली आणि खिचडी वगैरे पण आहे. जेवढी उपलब्ध होगी वो मिलेगी. 2 पार्सल सुद्धा उपलब्ध. ओके ओके इकडे ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत इकडे, तर तुम्ही कुठल्याही खाऊ शकता आणि रेट सुद्धा फारसे महाग नाही आहेत, रिजनेबलच वाटतात. सो बघू आपण आता काय खायचं आहे ते. पनू मला ट्रीट देते म्हणून ती पैसे भरते. थँक्यू पनू. आपला लंच मध्ये काय घेतलंय पनूने? बापरे एवढा मोठा. डिनर करायचा की नाही मामा? पण इकडे येऊन आता हे मागवलंय, मंचुरियन राईस आहे, ग्रिल सँडविच आहे, एक पाण्याची बॉटल घेतली. आता लंचला आम्ही सुरुवात करतोय. राईस टेस्ट करा. मंचुरियन राईस घेतला, मंचुरियन राईस. पैसा काय नाही, ठीक आहे, 60 रुपयाला. तर आपण आता लंचचा शेवट करतोय मस्तपैकी आईस्क्रीम खाऊन. चल फोड लवकर, इकडेच गरमीमध्ये कशाला अजून जातोय. इकडे एक रेस्टरूम सारखं बनवलंय. आता मी पण मस्तपैकी अर्धा तास पॉवर नॅप घेतलेली आणि इकडे समोरच शौचालय सुद्धा आहे. मंदिराच्या बाजूलाच आहे ना एक रेस्टरूम सुद्धा आहे. रेस्टरूम मीन्स एक मोठी मस्त मोकळी जागा आहे, पंखे वगैरे लावले तिकडे, तर तिकडे येऊन तुम्ही आराम करू शकता. आणि समोरच टॉयलेट सुद्धा आहे, सो इकडे पण जायचं तर जाऊ शकता. आणि त्याचसोबत इकडे तुम्हाला राहायची सोय सुद्धा आहे, काहीतरी अमाऊंट देऊन तुम्हाला ते पेड करावं लागेल. तर असं एक खूप शांत आणि खूप पीसफुल अशी जागा आहे.
इकडे पुढेच आहे ना टॉयलेट वगैरेला जायला तुम्हाला आहे. त्यानंतरला इकडे काही शॉप्स आहेत जर खेळणी घ्यायची असतील. त्यानंतरला आय थिंक सो चॉकलेट्स वगैरे आहेत. सुपर स्टोअर चॉकलेट मुखवास असे काही शॉप्स आहेत. 3:30 वाजल्यात तरी सुद्धा इकडे बघा कसं प्रसन्न एकदम यार. आम्ही आता निघतोय वडोदराला चाललोय. मन नाही करत आहे परत इकडे नक्की एकदा प्लॅन करणार यायचा. रिटर्न पण आपण याच रस्त्याने जातोय. थोडासा डेंजर आहे बट शॉर्टकट आहे. इकडून असं चालत जायचं आणि समोर आपण तिथून बोट पकडलेली ती बोट पकडून रिटर्न त्या साईडला जायचं आणि तिकडून आपण परत हे करणार आहे काय बोलतात तरी त्याला इको गाडी. आपल्याला थार आवडते ना म्हणून इको लक्षात नाही राहत. हम दोनों भूखे और सड़क सुनी, दूर दूर तक पानी नहीं है यहाँ पे, क्या करे क्या समझ नहीं आ रहा है. ऐसा लग रहा है राजस्थान में आ गए हैं हम. देखो गाइस दूर दूर तक देखो आपको सिर्फ पत्थर पत्थर और उधर 2 लेडी चल रही है. लाम से उनका मुंड की खाली दिख रहा था हमको, अभी वो पूरी दिख रही है. बाबा रे बाबा, हा फिरायचा किडा आम्हाला कधीतरी जोरात चावतो आणि आमची अर्धा पाऊण तासासाठी फाटलेली असते. पण बाय मजा येते. थोडी थकलोच आहे कारण का झोप नाही झाली आहे मेन म्हणजे. तर आता इकडून बघू कुठे जायचं आपल्याला. वडोदरा, बॅक टू वडोदरा. परत एकदा एक छोटा स्ट्रगल, पाण्यातनं जायचं. इथून रिटर्न जातोय. बोटीचे चार्ज 30 रुपये आहेत पर पर्सन. की तुम्हाला येताना जाताना म्हणजे येऊन जाऊन टोटल 60 रुपीज पर पर्सन रुपये होतील. या स्टेप्स बघून ना शाहरुख खानचा एक पिक्चरचा डायलॉग आवडला. मिनम्मा वेअर इज द टेम्पल, वेअर इज द टेम्पल. यार काय असे बांधले चढताना फाटून चार होते. चला मिनम्मा मी तुला उचलून नाही घेऊ शकत. मॅगी खाऊन खाऊन तू जाडी झालीस. सॉरी मिनम्मा. सकाळी जेव्हा इथे आम्ही आलेलो ना पूर्ण खाली होतं. आता फुल भरलंय. म्हणजे मार्केट जत्रा टाईपच चालू झालंय. आलेलो इकडे एक शनीचं मंदिर पण आहे. अशी एक बॉटल नक्की कॅरी करा, खूप युजफुल होते. मस्तपैकी पाणी थंड राहतं. आम्ही मगाशी भरलेलं बट अजून पण त्याच्यातलं पाणी थंड आहे तर ब्रेक घेत घेत पियत येतोय. बॅक टू वडोदरा. इकडून वडोदरासाठी निघालो आता आम्ही. जसं आम्ही इथे आलेलो इकोमधून तर सेम तसंच इको आता पकडणार आहे आणि त्यानंतरला पुढे ऑटो ट्राय करतोय की डायरेक्ट वडोदरासाठी इको भेटावी. आता बघू आता भेटते आपल्याला. नाही भेटली तरी ठीक आहे आणि भेटली तरी ठीक आहे. लेट्स सी. डायरेक्ट भेटली तर काय बेटर आहे. इथून डायरेक्ट आम्हाला वडोदराला पोचता येईल. म्हणजे काय अजून पण आम्हाला तिकडे ट्राय करतोय की काय भेटेल आपल्याला फिरायला किंवा रेस्टसाठी कुठले भेटलं तर रेस्ट करू. कारण का आमची ट्रेन डायरेक्टली रात्री 12 वाजताची आहे. म्हणजे 12:06ची आहे आणि आता वाजलेत 4:30. इथून आम्हाला आता वडोदराला पोचायला मला वाटतं एक आय थिंक 1.5 तास जाईल. त्याच्यानंतर 4-5 तास आहेत आमच्याकडे. तेव्हा काय करायचं ते आम्ही आता विचार करतोय. तर वडोदराला काही बघतोय काय फिरण्यासारखं आहे का. जर ते भेटले तर बरंच होईल. लेट्स वाला राईड में ऐसा रहेगा. 100 रुपयामध्ये पोहोचवणार आपल्याला सोम तलावपर्यंत. ड्रायव्हर सीटच्या इथेच 3 जण आहेत आणि मागे तर फुल दाबून भरले. आय थिंक सो 1-1.5 तास लागेल आपल्याला सोम तलाव पोचायला. तिकडून आपण जाणार आहे वडोदरा स्टेशन बाय.
आम्ही बसलोय बघा कसे. फक्त त्यांना गिअर टाकायला जागा ठेवली, बाकी ते चालवतात. रायडर आहेत काका. विषय हार्ड आहे. रस्ता मस्त वाटतोय वर. इकडे आम्ही एकदम टाईट होऊन बसलो. इकोवाल्याने आम्हाला इकडे सोमतलाजवळ उतरवलंय आणि इकडे 1-2 जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ऑटो करण्यापेक्षा बस जावा, ज्या लोकल बस आहेत त्या 10-15 रुपयात वडोदरा स्टेशनला पोहोचवतील. तर आता बससाठी थांबलो आहे. जर जास्तच लेट होत असेल तर ऑटो करूनच जाऊ. बट जर बस भेटली तर चांगलं आहे. 10-15 रुपयात काम होईल असं त्यांनी सांगितलं. तर लेट्स सी भेटते की नाही आपल्याला बघू. आम्ही बस शोधत होतो आणि आम्हाला काका परत भेटले. आम्ही शॉक झालो की आमचं काय असं ठरलं पण नाहीये की भेटायचंय. बट आम्ही विचार केलेला रात्री जेव्हा स्टेशनला जावं तेव्हा त्यांना कॉल करायचा की आम्ही आलोय, मग सेम टायमाला भेटायचा. आणि अचानक आम्ही ऑटो बससाठी उभे आणि सेम टायमाला ते समोरून हाक मारले आणि त्यांच्या बहिणीच्या घरी घेऊन आलेत. एवढं सॉर्टेड आणि एवढं बेस्ट प्लेस आहे हा. आपल्या मुंबईपासून जर कोण लांब येऊन इकडे बंगलो घेऊन राहतोय ना, तो सगळ्यात सुखी माणूस असेल. एवढं म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तर दिसत असेल किती भारी जागा आहे आणि खूप स्वस्तामध्ये आहे. तुम्ही विचार करसाल किती करोडोमध्ये, बट खूप भारी आहे. करोडो प्राइस होईल याची कधी ना कधी. तोपर्यंत मुंबईमध्ये आपण 1 करोड. पण खूप सॉर्टेड जागा आहे. शांतता आहे, खूप शांतता आहे. असं वाटतं एक वेगळी सिटी आहे यांची सेपरेटली. लोणावळा. आता वडोदराचा स्ट्रीट फूड ट्राय करतोय आम्ही. दाल वडा चटणी तर लाव. कसं आहे, सजेस्ट करशील सर्वांना? खा मग आता दाबून खा. कुठेतरी काहीतरी चांगलं काम केलं असेल म्हणून आज एक काका भेटलेच. आम्ही असंच बोललो की आम्हाला आज वेनसडे नॉनव्हेज खायची खूप इच्छा आहे. तर लिटरली आम्ही आता 10 मिनिटं घालतोय ते शोधतात आमच्यासाठी. शालीमार आणि आता आम्ही पुढे पुढे चालत आलो स्टेशन पासून. तर इकडे बघू भेटताय का. भेटणार. तर फायनली गुजरातमध्ये येऊन मस्तपैकी आपल्याला चिकन भेटलेलं आहे आणि आता ताव मारणार आहे. बघू कसं लागतंय. अनु खुश झाले, नॉनव्हेज खायला भेटणार आहे वेनसडेला. फिश भेटली असते तर अजून खुश असते ना. तर काहीच डिनर एकदम मस्त झाला. चिकन एकदम दाबून खाल्लं. त्याच्यानंतरला आम्ही 3 तास आधीच इकडे वडोदरा स्टेशनवर आलेलो. आता 12 वाजता आमची ट्रेन आहे. तर 3 तास इकडे बाजूला रेस्ट रूम आहे, इकडे मागे तुम्ही बघू शकता. तिकडे आम्ही थांबलेलो बऱ्याच वेळ. तिकडे बसूनच एडिटिंग वगैरे केलं, फ्रेश झालो. खूप स्वच्छ आहे ते, म्हणजे तुम्ही पण जर आलात तर तिकडे तुम्ही थांबून सर्व करू शकता. पण व्हिडिओ आता एंड करायच्या आधी प्रणालीला तुमच्याशी थोडं काहीतरी बोलायचं आहे. ती ऐका मी. जसं तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलेलं की आपली ट्रेन सुटणार होती, पण लकीली स्वामींच्या कृपेने आपल्याला ट्रेन भेटली. आणि तसंच आमच्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह थॉट यायला लागले की आता स्टार्टिंगच अशी झाली तर मग पुढे काय होईल, ट्रिप फ्लॉप होते की काय. हा, बरेच असे नेगेटिव्ह थॉट्स यायला लागलेले. पण लकीली आपल्याला ट्रेन सुद्धा भेटली आणि ट्रेन मध्ये चढल्यावर मे बी स्वामींनीच पाठवले असतील. 2 काका पण भेटले, त्यांनी आपल्याला पूर्ण ट्रिप आपली गाईड केली की कसं तिथपर्यंत जायचं, कुठून बस पकडायची. ईच अँड एव्हरीथिंग त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं. लाईक आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही इथे इथे जातो, तर ते बोलतात अरे आम्ही पण त्याच साईडला जातोय, की आमचा रूटलाच आहे. तर तुम्ही जिकडे जाते त्याच्या आधी कुबेर देवस्थान आहे, ते सुद्धा तुम्ही आमच्यासोबत करा. तर आणि ते पण केलं. आम्हाला तर माहिती पण नव्हतं रूटमध्ये ती गोष्ट आहे, तिकडे आपल्याला जाऊ शकतो. आणि मेन म्हणजे अमावस्येच्या दिवशी तिकडे जाणं बेस्ट असतं. ते आम्हाला भेटलं. आणि त्या काकांनी आमचा आजच्या दिवसाचा पूर्ण खर्च पण केला. म्हणजे इव्हन
इव्हन आम्ही काहीच खर्च, खायचा प्यायचा पण खर्च नाही केला, तो सर्व खर्च त्यांनी केला. आम्हाला थोडं वाईट वाटलं. वाईट वाटलं. आम्ही बोललो अरे यार काका पैसे घ्या करून, बट नाही, ऐकलेच नाही. इव्हन असं झालं की लास्ट त्यांना आम्ही इकडे कोळशाला जिकडे ते टेम्पलमध्ये ते आमच्यासोबत आले आणि त्याच्यानंतर ना ते बोलले की आता आम्ही जातो, तुमची ट्रिप कंटिन्यू करा. आणि लकीली आम्ही जेव्हा रिटर्न आलो तेव्हा ज्या एंडला आम्ही तिथे उतरलो ते तर आमच्या आधीच खूप निघालेले, 12 वाजताच निघाले. आम्ही तर 3:30-4ला निघालो आणि 6 वाजता तिथे आम्ही उतरलो. ह्यानी कुठली गाडी होती ती? इकोने. हां, इको. इकोने आम्ही तिथे उतरलो. तिकडे आम्ही बघतोय की कमी बजेटमध्ये कसं आपण अजून बसने ट्रॅव्हल करून जाऊ आणि बसचा वेट करतो तेवढ्याच समोरून त्यांनी हाक मारली, तन्मय. मी शॉक झालो दोघं पण, अरे यार कसं काय म्हणजे. आणि नंतर त्यांनी त्यांची तिकडे बहीण आहे त्यांच्या घरी घेऊन गेले. मग नंतर रिटर्नमध्ये पुढे तुम्ही आता व्हिडिओमध्ये सर्व बघितलं असेल. बट एक तुम्ही अशी कुठली चांगली गोष्ट करायला जाता, सुरुवात करायला जाता, स्टार्टिंगला जर काही गडबड होत असेल तर ते ॲक्सेप्ट करा आणि जर्नी कंटिन्यू करा. खूप पुढे काय होईल आपल्याला माहिती नसतं आणि खूप चांगल्या गोष्टीच होतात पुढे जर आपण कुठेतरी चांगलं करायला जात असेल तर. अशा प्रकारे आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की युट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तसंच आपलं इंस्टाग्रामवर पण सेम नावाने अकाउंट आहे, सो तिकडे पण फोटो करा. बाय बाय. बाय.